साहेब तुम्ही सांगावं आम्ही ऐकावं. म्हटले काय? म्हणले आमच्या भाचीबाईला न्यायला आलोत. म्हणले का? आता दिवाळीचा सण जवळ आलाय. म्हणले दिवाळीचा सण अजून 8 दिवसावर आहे. नाही घेऊन जा ना. आम्ही थांबवून कशाला ठेवणार नाही, थांबवून घेणार नाही. म्हणले आत विचारा. सासूबाईंना विचारलं कसं? म्हणले पाठवायचं का? हा आनंदानं आजच पाठवू. माझा दृष्टांत संपला. मोठ्या माणसांनी जेव्हा शब्द टाकले जातात तेव्हा ते उचलावे लागतात. जर का माझ्या रुक्मिणी पांडुरंग परमात्म्याने पंढरीनाथाने जर सांगितलं, आणि सांगणारे कोण आहेत? ज्ञानोबा आहेत. सांगणारे ज्ञानोबा आहेत, पाठवणारा पांडुरंग परमात्मा आहे. तर मी मात्र गेल्याशिवाय राहणार नाही, जाऊ वाटत नाही. पण तुमच्या सोबत मला येण्यासाठी तुमची आज्ञा आहे, पंढरीनाथाची आज्ञा आहे, मी यायला तयार आहे. नामदेवराय आणि ज्ञानोबाराय दोघांनी भारतभर भ्रमण केलं, सगळ्या देशातल्या तीर्थयात्रा केल्या. मला मावंद सांगायचं होतं, नामदेवराय जेव्हा तीर्थयात्रा करून पंढरपूरला येतात, पंढरपूरला आल्यानंतर भगवान पांडुरंग परमात्मा सांगतो नामा, अरे तुझी तीर्थयात्रा पूर्ण झाली, पण तीर्थयात्रा सफल केव्हा होते? ज्या दिवशी तू मावंद घालशील, ब्रह्मवृंदांचं पूजन करशील, वारकऱ्यांचं पूजन करशील, अन्नदान करशील, तेव्हा तुझी ही तीर्थयात्रा सफल होणार आहे. स्वतः पंढरीनाथाने नामदेवरायांचं मावंद केलेलं आहे. स्वतः पंढरीनाथाने, पांडुरंग परमात्मा स्वतः पंक्तीमध्ये तूप वाढत होते, देव तूप वाढायला होते, असा मावंद्याचा इतिहास आहे. तेव्हा आजच्या या मावंद्याच्या निमित्ताने कोटी कोटी धन्यवाद आहेत आदरणीय खंदारे सरांना. त्यांनी सपत्नीक भारत देशाची 4 धामाची यात्रा पूर्ण केली आणि या निमित्ताने आपल्या समस्त वारकरी संप्रदायातील वारकरी वैभव असणाऱ्या सगळ्यांना निमंत्रित केलं, पै पाहुण्यांना निमंत्रित केलं आणि असा हा सुंदर कार्यक्रम या ठिकाणी घडवून आणला. विठ्ठल कुंडली कवरधारी विठ्ठल श्री ज्ञानदेव पंढरीनाथ भगवान की जय. विठ्ठल 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 विठ्ठल. आजचा दिवस आणखीन एका अर्थाने क्रांतिकारी दिवस आहे. आणखीन एका अर्थाने क्रांतिकारी दिवस आहे. कोण्या अर्थाने क्रांतिकारी दिवस आहे हे आता मी जास्त बोलायची गरज, सगळ्यांना कळालंय, सगळ्यांच्या लक्षात आलंय. खऱ्या अर्थाने ज्या दिवसाची वाट आपण सगळेजण पाहत होतो, कारण या देशाला समता, स्वातंत्र्य, बंधुता, अभिव्यक्ती स्वातंत्र्य आहे. या देशातल्या कोणत्याही समाजातला व्यक्ती मागास नाही राहायला पाहिजे, हे संविधानात तरतूद आहे. आणि म्हणून जो जो समाज पाठीमागे राहील त्या प्रत्येक समाजाला पुढे घेऊन चालणं हे आपल्या लोकशाहीचं ब्रीद आहे. लोकशाही त्याला म्हणतात, लोकांनी लोकांसाठी, लोकांच्या द्वारा. डेमोक्रेसी, व्हॉट इज डेमोक्रेसी? बाय द पीपल, फॉर द पीपल अँड फ्रॉम द पीपल. लोकांनी लोकांकडून लोकांसाठी चालवलेलं राज्य म्हणजे लोकशाही. या लोकशाहीच्या 75 वर्षाच्या प्रवासामध्ये जो मराठा समाज आरक्षणापासून वंचित होता, या मराठा समाजाला आरक्षण देणारं अध्यादेश आज निघालेला आहे. त्याबद्दल आपण सर्वांनी एकदा पुंडलिक वरदाचा जयघोष करूयाच, त्याबरोबर छत्रपती शिवाजी महाराजांचाही जयघोष करूया. पुंडलिक वरदा श्री ज्ञानदेव पंढरीनाथ भगवान की जय. छत्रपती शिवाजी महाराज की, भारत माता की जय. कोटी कोटी धन्यवाद आहेत. आजपर्यंत आरक्षण या विषयासंदर्भात 300 व्यक्तींच्या आत्महत्या या आरक्षणानं घेतलेल्या आहेत. जवळपास 300 व्यक्तींचे बलिदान याला कारणीभूत आहे. हा संघर्ष गेल्या 40 वर्षांपासूनचा आहे आणि अनेक संघर्षानंतर हा दिवस आपल्याला पाहायला मिळाला. आदरणीय मराठ्यांचे संघर्ष योद्धा मनोजदादा जरांगे पाटील यांच्या प्रमुख नेतृत्वाखाली सकल मराठा समाज एकत्र आला आणि या समाजाने, शासनाने सुद्धा
दखल घेत बेदखल करत, दखल घेत बेदखल करत, कसं का होईना शेवटचा टप्पा गाठत गाठत गाठत. आता ते मनोजदादानेच बोलावं, त्यांची भाषा आपल्याला जमणार नाही. शेवटचं भाषण मागाशीचं तुम्ही ऐकलं असेल तर त्या भाषणातसुद्धा ते ठसकावूनच बोलले आणि ठणकूनच बोलले. त्याचंही कारण तसं आहे का, तर ज्या व्यक्तीने आपलं प्राण या लढ्यासाठी समर्पित केले की जिंकलो तर तुमचा, नाही जिंकलो तर समाजाचा, तेव्हा अशी माणसं महाराष्ट्राच्या या मुलुखामध्ये जन्माला आली, हे खरं आपलं भाग्य आहे. तेव्हा याबद्दलही सकल मराठा समाजाचं आपण हार्दिक अभिनंदन करूया. इतक्यावर थांबायचं नाही. आपल्या प्रत्येकाच्या गावातली एकी अबाधित राहिली पाहिजे. प्रत्येकाला न्याय, बंधुता, स्वातंत्र्य प्रत्येकाचं अबाधित राहिलं पाहिजे. कारण तुम्ही आम्ही एकमेकांच्या सुखदुःखात सहभागी होणारी माणसं आहोत. फक्त प्रश्न एवढाच आहे, जेव्हा वैयक्तिक कोणाचा तोटा होत असेल तेव्हा तो समाज जर लढत असेल तर त्यांच्या खांद्याला खांदा देऊन प्रत्येक समाजानं लढलं पाहिजे. आणि हे सांगणारा संप्रदाय जर कोणता असेल तर तो माझा वारकरी संप्रदाय आहे. उच नीच काही नेने भगवंत, तिष्ठे भाव भक्ती देखून या. आपण अभंग पाहून घ्या. या अभंगामध्ये माझ्या वारकरी संप्रदायाने या महाराष्ट्राच्या सर्व जाती धर्मातील लोकांना एकत्रित करून जी क्रांती केली, तो क्रांती करणारा संप्रदाय म्हणजे वारकरी संप्रदाय आहे. वारकरी संप्रदायासारखा संप्रदाय जगाच्या पाठीवर कुठंही नाही. संप्रदायासारखं दैवत नाही, संप्रदायासारखे ग्रंथ नाहीत, संप्रदायासारखे संत नाहीत, आणि वारकरी संप्रदायासारखे ग्रंथ सुद्धा जगाच्या पाठीवर कुठंही नाहीत. विठ्ठल 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 पुंडलिक वरदा हरी विठ्ठल श्री ज्ञानदेव पंढरीनाथ भगवान की जय. विठ्ठल 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 विठ्ठल. आपल्याही आयुष्यामध्ये महाराज सांगतात का जोपर्यंत आपलं आयुष्य व्यवस्थित आहे, जोपर्यंत आपले हातपाय चालतात, तोपर्यंत माणसाने आयुष्यात काय करावं? तीर्थयात्रा करून घ्यावी. अभंगाचं पहिलं हात चालावया शहीद पाय तीर्थयात्रे चुकू नको, तीर्थयात्रे जाय चुकू नको, तीर्थयात्रे जाय चुकू नको, तीर्थयात्रे जाय चुकू नको. कळशीत हात चालावया पाये, तव तू फुले शोईत पाये, तीर्थयात्रे चुकू नको. सकळ सिद्ध आहे आपण चालावया पाये, तव तू फुले शोईत पाये, जव हे सकळ सिद्ध आहे, हात चालावया पाय, तव तू आपुले स्वहित पाहे, तीर्थयात्रे जाय चुको नको. जोपर्यंत हे हातपाय चालतात, जोपर्यंत हे सगळं व्यवस्थित आहे, हात चालावया पाय, 5 चरणाचा अभंग आहे. सेवा थोड्या वेळाची आहे आणि अभंग फार मोठा घेतलाय. अभंग फार मोठा घेतलाय. आता मोठ्या अभंगावर छोट्या माणसानं काय बोलावं, पण आपण प्रयत्न केल्याशिवाय थोडंच त्याच्यामध्ये यश मिळणार आहे. मोठ्या अभंगांवर सुद्धा बोलण्याची आपल्याला सवय झाली पाहिजे. जोपर्यंत
हातपाय व्यवस्थित आहेत तोपर्यंत माणसाने परमार्थ करून घ्यावा, तीर्थयात्रा करून घ्याव्यात. आपलं वेगळं आहे. वारीला निघालेले बरेच माणसं, म्हणजे उतार वयाला परमार्थ करू नये असं मी म्हणत नाही, पण बऱ्याच अंशी काय होतं बरं का, फ्युजा गेलेल्या, वायरी तुटलेल्या, डिस्प्ले गेलेली नाही का, फ्युजा गेलेल्या, 3च्या 3 फ्युजा गेलेली माणसं, वायरी तुटलेली माणसं नाही का. काय म्हणावं काय कळना, काय बोलावं काही कळेना, कुठं उठावं कुठं बसावं काही कळेना. आणि जेव्हा सगळ्यांनी अवघे म्हणती अवघे करीती हाडहाड श्वाना परी गती झाली, जेव्हा सगळ्यांनी टाकून द्यावं मग म्हणले कुठं चला, म्हणले आता वारीला. म्हणले का, आता घरात कोणी विचारित नाही. मग जेव्हा घरातले सगळे विचारायचे बंद होतात तेव्हा वारीला देवधर्माला लागले. आपली इंद्रिय आपल्याला साथ देत नाहीत. अशा परिस्थितीत जेव्हा आपण परमार्थ सुरू करतो, मायबाप संत महात्मे सांगतात, जोपर्यंत आपलं वय आहे, जोपर्यंत आपली तारुण्य स्थिती आहे, कीर्तनात कोण शोभतो व तरणा भाग्यवंत नट हरी कीर्तनात, नट हरी कीर्तनात, नट हरी कीर्तनात. तरणा भाग्यवंत नट हरी कीर्तनात, नट हरी कीर्तनात, नट हरी कीर्तनात. तरणा भाग्यवंत नटी हरी कीर्तनात. तारुण्यात परमार्थ करणं शक्य आहे. जेव्हा वय सगळं निघून गेलं ना, आणि वय निघून गेल्यानंतर मग परमार्थ सुरू झाला, मग वाऱ्या सुरू झाल्या, मग म्हणले सगळं फिरून येऊया, जमत नाही, साध्य होत नाही. महाराज म्हणाले, जव हे सकळ सिद्ध आहे, जोपर्यंत हे सगळं चांगलंय, हात पाय तुमचे चालतायत, तोपर्यंत काय करा, तीर्थयात्रे जाय, चुको नको तीर्थयात्रेला जा. तीर्थयात्रा का करावी, काय कारण आहे तीर्थयात्रा करण्याचं? घरी राहून परमार्थ होत नाही का? माऊली ज्ञानोबा यांना विचारा. तीर्थव्रती भाव धरी रे करुणा, तीर्थव्रती भाव धरी रे करुणा, हरे रे करुणा, तीर्थव्रती भाव हरे रे करुणा, तीर्थव्रत भाव हरे रे करुणा, तीर्थव्रत भाव हरे रे करुणा, तीर्थव्रती भाव हरे रे करुणा, तीर्थव्रती भाव हरे रे करुणा. शांती दया पाहुणा हरी करे, शांती दया पाहुणा हरी करे, शांती दया पाहुणा हरी करे, शांती दया पाहुणा हरी करे. हरी मुखे म्हणा, 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 हरी मुखे म्हणा. तीर्थव्रती भाव धरी रे करुणा, शांती दया पाहुणा हरी करी. हरिपाठ सगळ्यांना पाठ आहे. हरिपाठातलं शेवटच्याच अभंगातलं प्रमाण आहे हे, मग ज्ञानदेवाप्रमाणच आहे, बरोबर आहे ना. तीर्थव्रती भाव माऊली समाधीच्या, म्हणजे जेव्हा ज्ञानदेवाप्रमाण
निवृत्ती देवी ज्ञान समाधी संजीवन हरिपाठ समाधी स्थितीत जात असताना सुद्धा माऊली महावैष्णव ज्ञानोबारायांचा आपल्याला संदेश आहे, तीर्थव्रती भाव. तीर्थव्रताच्या ठिकाणी काय ठेवा? भाव ठेवा. धरी रे करुणा शांती दया पाहुणा हरी करी. अर्थात आपल्या आयुष्यामध्ये आपण काय केलं पाहिजे? तीर्थयात्रा केली पाहिजे. तीर्थयात्रा करण्याचा काय उद्देश आहे? केल्याने देशाटन. जी माणसं आमचे आदरणीय ज्यांनी आपल्या आयुष्यामध्ये ज्ञानेश्वरीची शेकडो पारायणा केलेली आहेत असे आदरणीय उद्धव बाबा तनपुरे या ठिकाणी तनपुरे बाबा उपस्थित आहेत. तनपुरे बाबा महाराष्ट्रातले बरेच गावं फिरतात. तुम्ही आम्ही मंडळी बरीच फिरणारी मंडळी आहेत. सध्या महाराज मंडळीच्या फिरण्याला तर चॅलेंजच नाही का? खूप फिरणारी माणसं आहेत, भरपूर फिरतात. फिरल्याने काय होतं? फिरल्याने माणूस शहाणा होतो. फिरल्याने माणसाच्या बुद्धीच्या मर्यादा विकसित होत असतात. जो फिरतो त्याची बुद्धी काय होते? विकसित होते. शास्त्र दृष्टांत देतं, ज्याप्रमाणे तुम्ही पाण्यामध्ये तुपाचा थेंब टाका, काय होतं? तूप टाकलं, पाण्यात तूप टाकलं, काय होतं? एका जागेवर राहतं, एका जागेवर थिजतं, पांगत नाही. ज्याप्रमाणे एका जागेवर राहणारा माणूस तूप ज्याप्रमाणे पाण्यावर टाकलं का एका जागेवर राहतं, तसं गाव न सोडणारा, गावातून बाहेर नच जाणारा, घरातून बाहेरच न जाणारा जागेवरच राहतो. का? जो फिरतो त्याच्या बुद्धीच्या मर्यादा विकसित होत राहतात. सगळं पाहायला मिळतं. पाहिल्यानं माणसाच्या अंगी काही चांगले गुण येत असतात. आपले माणसं लय विचित्र आहेत. वारीत निघाले ना माऊली ज्ञानोबारायांच्या सोहळ्यात, हे आयुष्यभर घरात कुरकुर केल्याशिवाय जेवतच नाही. भाजीच नीट नाही, मीठच नाही, पाणीच दिलं नाही, हेच वाढलं नाही, तेच वाढलं नाही, कुरकुर करण्याशिवाय त्याचं जीवनच नाही. पण अशी माणसं सुद्धा जेव्हा माऊलींच्या सोहळ्यात येतात ना, कुठं खातात, कसे राहतात आणि कसे झोपतात कोणालाच माहिती होत. बिन तक्रार जीवन आहे की नाही देवटी महाराज, खंदारे महाराज आमचे या ठिकाणी महाराज उपस्थित आहेत. कुठलीच तक्रार नाही, तक्रार शून्य जीवन जर शिकायचं असेल तर तुम्ही बाहेर गेलं पाहिजे. बाहेर गेल्यानंतर आयुष्यात जे अनुभव मिळतात त्याने मनुष्य काहीतरी शहाणा होत असतो. न फिरणारा माणूस तुपाचा थेंब पाण्यात टाकला जाग्यावर राहतो, तसं न फिरणाऱ्या माणसाचे आणि फिरणाऱ्या माणसाचं म्हणजे पाण्यावरती तुम्ही तेल टाका, तेलाचा थेंब टाकला काय होतं? तेल भाऊ पांगतं सगळीकडं, बरोबर आहे ना भरत भाऊ? सगळीकडं तेल पांगून जातं. तेल पांगतं हे जसं आहे अगदी तसं तो माणूस सगळीकडे पांगून राहतो, सगळ्या क्षेत्रात तो अटॅच राहतो. म्हणून तीर्थव्रती भाव धरी रे करुणा, किंवा तीर्थयात्रे जाय चुको नको. चुको नको का चुकू नको? तर पुन्हा आयुष्यामध्ये गेलेली वेळ येणार नाही. मनुष्य जर बाहेर पडला, काही चांगल्या माणसांचा सहवास आपल्या जीवनामध्ये प्राप्त होऊ शकतो. शास्त्र 7 व्यक्तीपासून दूर राहायला सांगतं. 7 व्यक्तींपासून माणसाने काय राहिलं पाहिजे? लांब राहिलं पाहिजे. कोण? म्हणजे 1 नंबरचा व्यक्ती आहे हत्ती. हत्तीपासून काय राहायचं? लांब राहायचं. म्हणजे का बरं लांब राहायचं? हत्ती पाळलेला असला तरी सुद्धा हत्तीपासून लांब राहायचं. हत्ती कधी काय करील सांगता येत नाही, हत्तीपासून लांब राहायचं. 2 नंबर गधे से दूर रहना. कुणापासून लांब राहायचं? गाढवापासून लांब राहायचं. गाढव जंगलातून निघालं बरं का, गाढव कुठून निघालं नवनाथ? जंगलातून निघालं. आणि जंगलातून गाढव जाऊ लागलं, गाढवाच्या पायात टचकन काटा मोडला. काटा असा मोठा होता, पायात टोचला. टोचल्याबरोबर गाढव विवळलं. अगं आई, मोठ्याने ओरडलं. ओरडल्याबरोबर एका कोल्ह्याच्या कानावरती आरोळी गेली. कोल्हा जवळ आला. गाढव दादा काय झालं? म्हणले काय नाही, पायात काय मोडला? काटा रुतला पाठीमागच्या पायामध्ये. पाठीमागच्या पायातला काटा काढता येत नाही. वळावं तर हे पाय बी मागं जातील, पाठीमागं वळता येत नाही, पायातला काटा काढता येत नाही. म्हणले गाढव दादा इतका त्रास व्हायला तुला, काळजी करू नको, मी तुझ्या पायातला काटा काढतो. गाढव दादाने पाय वर घेतला. कोल्होबाने हळूच पायातला काटा, एवढा मोठा पायामध्ये घुसलेला काटा ओढून बाहेर काढला. त्रास सुद्धा होऊ दिला नाही. काटा निघाला, काटा बाजूला काढला. आता एवढ्यावर गाढवानं गप्प बसावं ना.
पायातला काटा जसा बाजूला निघाला, गाढवानं त्याचं काम केलं. लगेच कोल्होबाला अशी लात मारली का कोल्होबाचं थोबाडच फुटलं. विठ्ठल 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 विठ्ठल. गाढवापासून लांब राहायचं. मी गाढवापासूनच सांगतोय, वेगळा अर्थ घेऊ नका. हत्तीपासून लांब राहायचं, गाढवापासून लांब राहायचं, असे 7 शास्त्राने प्रकार सांगितले. याच्यामध्ये कुसंगापासून म्हणजे वाईटाच्या संगतीपासून लांब राहायचं. बाबा, वाईटाची संगती, खळाची संगती उपयोगासी नाही. आपणा अपाय त्याचे संगे. खळाच्या संगतीत कधी आयुष्यात संगाचा महिमा, पतन उधार संगाचा महिमा, त्या जावे अथवा संत सेवी, त्या जावे अथवा संत सेवी. पतन उधार संगाचा महिमा, पतन उधार संगाचा महिमा, जाणावया त्याच्यावे अधमा संत सेवी, जाणावे अधमा संत सेवी. उधार संगाचा महिमा, पतन उधार संगाचा महिमा, पतन उधार संगाचा महिमा, उधार संताचा महिमा, पतन उधार संगाचा महिमा, पतन उधार संगाचा महिमा. त्याच्यावे अधमा संत सेवी, त्याच्यावे अधमा संत सेवी. संताचा महिमा, पतन उधार संताचा महिमा, त्याच्यावे अधमा संत सेवी, त्याच्यावे अधमा. पतन उद्धार संघाचा महिमा, त्याजावे अधमा संत सेवी. आयुष्यामध्ये बाहेर पडल्यानंतर काही सज्जनांचा सहवास आपल्याला घडू शकतो. सज्जनांचा, संतांचा घडलेला सहवास आपल्या जीवनाला उपयोगाचा आहे. हे का करायचं? कारण मनुष्य जीवनामध्ये मिळालेली वेळ, जोपर्यंत काळ आपल्यापासून लांब आहे, तुम्ही म्हणाल काळ असे हो, बोला. जव काळ असे दुरी ठेला, जव काळ असे दूर ठेला, अब तू हरि गुण गाय ऐक वहिला, तव तू हरिगुण गाय ऐक वहिला. मणी भाव धरुनिया भला, मणी भाव धरुनिया भला, नवंचे काला चुकून को, चुकून नवंचे काला चुकून को, याला चुकून को. जव काळ असे दुरी ठेला, जव काळ असे दुरी ठेला. जव काळ असे दूर ठेला, जव काळ असे दूर ठेला, जव काळ से दुरी ठेला, तव तू हरिगुण गाय ऐक वहिला. मनी भाव धरून या भला, न वंशी त्याला चुको नको. का करायचं? तीर्थयात्रा करून का घ्यायची? का? एक जण आपल्या आयुष्याचा हिशोब करायला बसलेला आहे. घडी घडी काळ वाट याची पाहिजे. आपण इकडं व्यवहाराचा हिशोब करतो. 1 रुपया इकडं तिकडं होऊ देत. 1 रुपया बाजारात 2-5 रुपये जास्त जाऊ लागले तर बार्गेनिंग करून कमी भावात घेतो.
व्यवहारात हुशार असावं माणसानं, पैसा वाचवावा माणसानं, पण आयुष्याची अनमोल अशी वेळ व्यर्थ जाते याचं काय? आयुष्याचा अमूल्य असणारा वेळ नको त्या गोष्टीसाठी जातो याचं काय? तुकोबाराय म्हणाले, अरे जोपर्यंत काळ अजून दूर आहे तुझ्यापासून, जव काळ असे दुरी ठेला, तव तू हरिगुण गाय ऐक वहिला. जोपर्यंत काळाची उडी आपल्यापर्यंत पोचलेली नाही, मोठ्याचं सांगतो, छोट्यांचं सांगणं आपल्यासारख्याला तर काळ नेणारच आहे. एके दिवशी काय झालं, गरुडाची आई आजारी पडली. कोणाची? गरुडाची. गरुड कोण आहे? गरुड कोण आहे हो? गरुडाचे पायी, गरुडाचे पायी ठेवी वेळोवेळा ढोई. कशासाठी? वेगी आणावा तो हरी, वेगी आणावा तो हरी. हरीला आणणारा कोण आहे? गरुड आहे. गरुड देवाचं वाहन आहे. आणि एवढा मोठा ज्याचा अधिकार, त्याची आई आजारी पडली. उपचार केले बरेच, औषधोपचार सुरू झाले, पण गरुडाच्या आईला काही आराम पडन. गरुडाची आई काही बरी व्हायचा वाण दिसन. गरुड महाराज सेवेत ड्युटीवर आहेत. गरुड महाराज देवाने आठवण केल्याबरोबर जावं लागतंय, देवाला घेऊन जावं लागतंय. एके दिवशी गरुड महाराज देवाच्या सेवेला जात असताना आईला निरोप दिला, मातोश्री, जर घरी कोणी नवीन व्यक्ती भेटायला आलं तर मला सांगत जा बरं. घरी आल्यानंतर आपल्या आई वडिलांची विचारपूस करीत जा बरं का. अंगलगावचे लेख हो, जमलेले सगळे माता भाविक भक्त सगळ्यांना विनंती, जेवढे मुलं आहे ना, मुलांनी आपल्या आई वडिलांची सेवा करा बरं. कारण आई वडिलांसारखं दैवत या जगाच्या पाठीवर दुसरं कोणतंही नाही. गरुड महाराज आपल्या आईची सेवा करायची. आईला सांगितलं, आई साहेब, जर कुणी घरात नवीन व्यक्ती आली ना, मला आवर्जून सांगा. एके दिवशी घरी आले. घरी आल्याबरोबर आई जरा घाबरल्यासारखी वाटली. आई, आज तुझा चेहरा मला घाबरल्यासारखा वाटतोय, काय कारण? कुणी नवीन घरी आलं होतं का? न पाहिलेलं? आले होते. आज आलेले पाहुणे जरा वेगळेच होते. म्हणले कसे होते? अकराळ विक्राळ होते, दिसायला वेगळेच होते. गरुडाच्या लक्षात आलं, कोण आलं असेल? यमाचे दूत येऊन गेले. यमाचे दूत आई साहेबाला भेटून येऊन गेले. ना भेटून गेले. गरुडाच्या लक्षात आलं, आपल्या आईच्या आयुष्याचा वेळ संपत आलेला आहे. पण कोणालाही आपली आई काय आहे? प्रिय आहे. वडील प्रिय आहेत. आपली आई एवढ्या लवकर जावी असं गरुडाला वाटे ना. मग म्हणे, आज आईला अशा ठिकाणी नेऊन ठेवतो का जिथं यम का यमाचा बाप सुद्धा येऊ शकणार. मी आईला अशा ठिकाणी नेतो का तिथं यम येऊ शकणार नाही. आई साहेबाला म्हणले, आई साहेब बसा पाठीवर. ने कुठं? म्हणे, मी तुम्हाला अशा ठिकाणी नेणार आहे का तिथं यम तुम्हाला न्यायला येऊ शकणार. गेले, निघाले. कुठं? हिमालयाच्या अत्यंत दुर्गम गुफेमध्ये आई साहेबाला नेलं, पाठीवरून खाली उतरवलं आणि गुहेत गरुड महाराज आणि आई साहेब दोघं गेले. आत गेल्याबरोबर एक व्यक्ती अगोदरच तिथं उभा होती. कोण? यम महाराज. गरुड साहेब म्हणाले, तुम्ही आमच्या अगोदर इथं कसं काय? म्हणले, गरुड महाराज असं आहे त्याचं, तुमच्या आईचं जे प्राक्तन आहे ना, तुमच्या आईचं जे प्रारब्ध आहे ना, ते असं लिहून ठेवलं होतं का तुमच्या आईचा मृत्यू हिमालयाच्या एका दुर्गम गुहेत होणार आहे. मी 1 महिन्यापासून टेन्शन मध्ये होतो का गरुडाची आई जर घरी राहिली तर तिचं मरण कसं व्हायचं. हिचं मरण लिहिलं हिमालयाच्या गुफेत आणि ही घरी, हिचं मरण होणार नाही. म्हणले, बरं झालं तुम्ही आयतेच घेऊन आलात. सांगायचं तात्पर्य अर्थ काय? जव काळ असे दुरी ठेला, काळ भल्या भल्यांना सोडत नाही. अरे त्याने अनेकांना सोडलं नाही. आजा मेला पण जा मेला बाप मसनाला. आजा मेला पण जा मेला बाप मसनाला. आजा मेला पण जा मेला बाप मसनाला.
आजा मेला पणजा मेला बाप मसना नेला देखत देखत नातू पण तोही तैसाची झाला रे कोणाला इथं उरायला इथं उरो नाही आले अवतार हेरते पामर जीव किती अवतारही जिथं सरले नाही. एका गावात असंच कथेत सांगत होतो मी, म्हणलं या गावातलं कुणीही जिवंत राहणार. एवढं ऐकलं न गावातले माणसं जरा शोकाकुल झाले. म्हणले महाराज आम्ही सगळे मारणार. माता माऊल्या डोळ्याला पदर लावत होत्या, डोळ्यात आसू होती नि एक आजी बिचारी अशी बाजूला पाठीमागं बसलेली आणि ती हसायला लागली. ती चांगली हसू लागली. आजीला म्हणलं काकू तुम्ही का हसायला लागलात? ती म्हणले महाराज मी या गावची नाही ना, या गावच्या सगळ्या मरणार आहेत मी अशीच राहणार आहे. सांगायचा तात्पर्य अर्थ असा आहे कुणीही जिवंत राहणार नाही. एके दिवशी सगळ्यांना जाण्याची वेळ येणार आहे. पण जोपर्यंत काळ आपल्यापासून लांब आहे तोपर्यंत तव तो हरिगुण गाय. ऐक वहिला हरिगुण गा बाबा, ऐकत राहा मनी भाव धरून या भला. नवंची त्याला चुको नको, आयुष्यात ही चूक करू नको. का? अरे तुझ्या जवळ भरपूर पैसे असतील पण जोडून धन गाली माती. बोला बोला जोडून धन गाली माती. ब्रह्मा वृंदे नंदाची पूजा प्रती ब्रह्मा वृंदे पूजन येते. ब्रह्मा पूजन प्रती सत्य आचरण दया भूती. संत आचरण दया करी सांगाती चुकू नको. त्याची सांगाती चुकू नको. करी सांगाती त्याची सांगाती चुकू नको. काळ असे दुरी ठेला धन न घाली माती. ब्रह्मवृंदे पूजन यती सत्याचरण दयाभूती. ब्रह्मवृंदे पूजन यती करी सांगाती चुकू नको. धन कमवायला सांगितलं, पैसे कमवू नका असा शास्त्राचा संकेत नाही. जोडून या धन. उत्तम व्यवहाराने भरपूर पैसा कमवा, भरपूर पैसा कमवा, पण कमवलेला पैसा मातीत घालू नका. आपला पैसा कुठं चालला? मातीत चालला. कसा? कोणता पैसा मातीत जातो? व्यसनांमध्ये खर्च केलेला पैसा मातीत जातोय. वाईट संगतीमध्ये खर्च केलेला पैसा मातीत जातोय. नको त्या व्यर्थ चाली रीती रूढी परंपरा याच्यात घातलेला पैसा सुद्धा मातीत जातोय. म्हणून आपण जोडलेला पैसा हा मातीत घालू नका. इथून पुढच्या काळामध्ये तरी आपण सगळ्यांनी सुशिक्षित अवश्य व्हावं, पण सुशिक्षिततेबरोबर सुसंस्कार आपल्या जवळ असणं गरजेचं आहे. कितीतरी कुटुंब आहेत, मायबाप हिशोब सांगून सहज जाईल, कितीतरी कुटुंब आहेत कमाई 98 खर्चा रुपया. कमवायचे दिवसाकाठी 100-200 रुपये, आणि 100-200-300-500 रुपये कमावणारा माणूस जर येताना 200चे पिऊन येत असेल तर काय त्याच्या कमाईला उपयोग आहे? आपली कमाई 300 रुपये, आणि जर आपले 100 रुपये व्यसनात जात असतील, जो माणूस 100 रुपये व्यसनात खर्च करतो, महिन्याचे 3000, वर्षाचे 12-36,000 आणि 10 वर्षाचे 3,60,000, कोण म्हणेल तुम्हाला गरीब? अरे जर थुकण्यावर आणि फुकण्यावर आपले लाखो रुपये खर्च होत असले तर मला वाटतं तो पैसा मातीत नाही तर कुठं जातोय? जोडून धन न घाली माती. वारकरी संप्रदायानं आपलं जीवन व्यवस्थित केलंय म्हणून आपले संसार ठीक आहेत.
नाहीतर जर वाईट व्यसनं लागले म्हणून मायबाप लेकरांना भरपूर काही शिकवा, पण शिकवत असताना संस्कार द्या. आपली लेकरं व्यसनाला लागले नाही पाहिजे. व्यसनाधीन जर झालो ना आपण, तर व्यसनामध्ये अनेक वाहत गेलेले आहेत. अनेकांचे हो, आम्ही विनोदानं वाक्य म्हणत असतो, चांगलं वाक्य आहे. बाटल्या पेनारांनी बंगले इकले, बाटल्या पेनाऱ्यांनी बंगले इकले आणि बाटल्या गोळा करणाऱ्यांनी बंगले विकत घेतले. काय वाक्य आहे? रिपीट करू. बाटल्या रिकाम्या करणाऱ्यांनी बंगले विकले आणि बाटल्या गोळा करणाऱ्या माणसाने कुठून? परराज्यातून आलेली माणसं, परराज्यातून आलेल्या रिकाम्या बाटल्या गोळा करणाऱ्या माणसांनी बंगले विकत घेतले. पैसा भरपूर कमवा, पण हा जमावलेला पैसा, कमावलेला पैसा मातीत घालू नका. आपल्या मुलाबाळांच्या चांगल्या शिक्षणासाठी, काही का होईना परमार्थासाठी, काही का होईना परोपकारासाठी पैसा खर्च करा. सत्य आचरण दयाभूती, आचरण सत्य ठेवा. प्रत्येक प्राणीमात्राविषयी दया ठेवा. करी सांगा ती चुकू नको. आपल्या आयुष्यात ब्रह्मवृंदांचं पूजन करा. जमलंच आपल्याला वारकऱ्यांचं पूजन करा. अन्नदान करण्यामध्ये काही आपला पैसा खर्च होत असेल, आनंदाची गोष्ट आहे. आज आपल्या मुखात जात असलेलं अन्न सगळ्यांना आशीर्वाद देऊन जातं. म्हणून जीवनामध्ये परोपकार करा. जोपर्यंत आपल्या हातामध्ये सत्ता आहे, जोपर्यंत हातात आपल्या संपत्ती आहे, तोपर्यंत परोपकार करत चला. तुझ्या अंगात तारुण्य जरी असलं तरी सुद्धा महाराज सांगतात, तुझ्या अंगात तारुण्य आहे, पण या तारुण्याने सदा मुसमुस करू नको. दशा यौवन बानली अंगी, पांगिला नव्हे विषय संगी, काम क्रोध लोभ मोह त्यागी, राही संत संगी चुको नको. विठ्ठल 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 विठ्ठल. तरुणपणात माणूस सगळं विसरून जातो, सगळ्याला विसरतो, सगळ्याला विसरतो. आमच्या गावाकडचे लोक ते म्हणले, रामराव म्हणले कोणाचंच ऐकत नाहीत. कोणाचं ऐकतात म्हणले? फक्त बायकोचं ऐकतात. आमच्या गावाकडचं सांगितलं बरं का. आमच्या गावातले लोक बायकोशिवाय कोणाचंच ऐकत नाहीत. बायकोच ऐकावं बरं, मी ऐकू नये या मताचा नाही, पण चांगले सल्ले अवश्य ऐकावेत आणि नको असलेले सल्ले मात्र टाकून द्यावेत, ऐकत जाऊ नयेत. तारुण्यामध्ये किती आज आई वडिलांची परिस्थिती काय सांगेन तुम्हाला. कथा कीर्तनाच्या माध्यमातून महाराष्ट्रामध्ये संस्कृती टिकून राहावी, हा सगळ्या आमच्या गायनाचार्य, मृदंगाचार्य, कीर्तनकार सगळ्यांचा प्रयत्न आहे. मायबाप वारकरी संप्रदायाचं कीर्तन आहे म्हणून आज माणसात माणसं आहेत, नाहीतर माणसात माणुसकी सुद्धा राहणार नाही. कुठंतरी कान टोचणारे माणसं आहेत. बाबांनो तुम्ही चुकताय. तुकोबारायाचा गोड अभंग आहे हा. 5 वेळा तुकोबाराय म्हणले, पहिलं चरण शेवटचा शब्द चुकू नको, दुसरं चरण शेवटचा शब्द चुकू नको, तिसरा चरण शेवटचा शब्द चुकू नको, चौथं चरण शेवटचा शब्द चुकू नको. 4दा म्हणले बाबा काय कर, चुकू नको, चुकू नको, चुकू नको, चुकू नको, चुका करू नका. तुम्ही म्हणाल कोण महाराज चुकत नाही? तुम्ही सुद्धा चुकतात. हो, चूक माणसाने करावी, पण एक चूक पुन्हा करत जाऊ नये. एकानं आई वडील घरी राहत होते, बिचारा कंटाळला, पत्नीचं ऐकलं. पत्नी म्हणायची नेहमी, तुमचे आई वडील फार त्रास देतात, हो तुमचे आई वडील फार त्रास देतात. मला असं वाटतंय आई वडील तुमचे घरातच नसावेत, तुमचे आई वडील घरातच नसावेत, तुमचे आई वडील कुठं असावेत? वृद्धाश्रमात असावेत, तुमचे आई वडील कुठंतरी दूर असावेत. त्यानं ठरवलं, म्हणला खूप दिवस झालं वडिलांचाही त्रास होतोय सगळ्या कुटुंबाला. तो म्हणला पिताश्री आपल्याला महादेवाला जायचं, मोठ्या महादेवाला. कुठं? काशीला जायचं. चला मी तुम्हाला काशीला घेऊन जातो. काळजीपूर्वक ऐका. वडिलांना काशीला घेऊन निघाला. वडिलांच्या काही गोष्टी लक्षात येऊ लागल्या होत्या. महादेवाचं दर्शन घेतलं काशीला जाऊन. दर्शन घेतलं. दर्शन घेतल्यानंतर गंगा दर्शनासाठी 2 जण निघाले. रात्रीची वेळ आहे, पहाटे 4ची. पहाटे 4च्या वेळेला गंगेच्या दर्शनाला चालले. वडील म्हणतात बाबा या वेळेला कशाला, सकाळ झाल्यावर जाऊ ना. तो म्हणला मला पुन्हा वेळ नाही, मला लगेच परत निघायचंय, चला दर्शनाला गंगेच्या.
गंगेच्या दर्शनाला घाटावून खाली 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 जाऊ लागले. एक ठिकाण असं आलं का त्या ठिकाणी हात धरलेला आहे वडिलांचा. धरलेला वडिलांचा हात आता वडील असे हाताशी आहेत, पुढं 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 केलं वडिलांना. आणि एक ठिकाण आलं का ज्या ठिकाणी आता धक्का, लक्षात आलं ना तुमच्या काय करणार आहे तो. आता वडिलांना धक्का देणार आणि गंगेत ढकलून, इतकी अवस्था काही काही लोकांची अवघड आहे. गंगेत ढकलून देणार. वडिलांना हात जोडले पोराला, पिंटू फक्त एक कर, इथं तरी ढकलू नको. बाबा का इथं का ढकलायचं नाही, म्हणजे तुमच्या लक्षात आलं मी काय करणार आहे. हो लक्षात आलं पिंटू माझ्या, तू काय करणार आहे, फक्त इथं ढकलू नको, जरा पुढं ढकल. म्हणले का बाबा. नाही म्हणले मी पण माझ्या वडिलाला इथंच ढकलेलं होतं. मला काय सांगायचं लक्षात आलं ना. विठ्ठल 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 विठ्ठल. आज आपण जे पेरून ठेवतोय ना, हेच पेरलेलं पुढं आपल्यासाठी उगवणार आहे. म्हणून तरुणपण असलं, आपलं आयुष्य आपल्या हातात असलं तर आपल्यावर जे अवलंबून आहेत त्यांचा निरादर करू नका. ज्या घरात ज्येष्ठांचा होतो आदर आणि जिथे बालकांची होते कदर, तिथं माझा परमात्मा आहे सादर. वाक्य पुन्हा बोलतो. जिथे ज्येष्ठांचा होतो आदर, लहानांची होते कदर, तिथं माझा भगवान परमात्मा सुद्धा आहे सादर. तारुण्य जरी असलं तरी या तरुणपणामध्ये काय कर बाबा, परमार्थ कर. दशा यौवन बाणली अंगी, पांगिला नव्हे विषय संगी. काम क्रोध लोभ मोह त्यागी, राही संत संगी चुको नको. अवघ्या 10 मिनिटात सेवा आपण समाप्त करतोय. सगळ्यांना हात जोडून विनंती आहे, हाताने टाळी आणि मुखाने नाम घ्या. विठोबा रखुमाई, विठोबा रखुमाई, हात वर घ्या सगळ्यांनी हात. विठोबा रखुमाई, 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 विठोबा रखुमाई. पुंडलिक वरदारी पंढरीनाथ भगवान माऊली ज्ञानेश्वर महाराज की, जगद्गुरु तुकाराम महाराज की जय. विठोबा रखुमाई, 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 विठोबा रखुमाई. विठोबा, 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 विठोबा. चाल घ्यायची का शेवट. जव काळ जव हे सकळ सिद्ध आहे, हात चालावया पाय, तव तू आपुले स्वहित पाहे, तीर्थयात्रे जाय चुको नको. जव काळ असे दुरी ठेला, तव तू हरिगुण गाय ऐक वहिला, मनी भाव धरुनिया भला न वंची त्याला चुको नको. श्रीमंत श्री जगद्गुरु तुकोबारायांच्या या 5 चरणाच्या अभंगाचं चिंतन आपण करत आहोत. या 5 चरणाच्या अभंगाच्या माध्यमातून तीर्थयात्रेचं महत्त्व, त्याचबरोबर मनुष्याने आपल्या आयुष्यात काय करावं आणि काय करू नये याचंही जगद्गुरु तुकोबाराय आपल्याला मार्गदर्शन करतात. खऱ्या अर्थाने आपल्या जीवनामध्ये मनुष्याने ह्या चुका टाळाव्यात आणि आपलं जीवन समृद्ध करावं. कारण लक्षात ठेवा, आयुष्यामध्ये निघून गेलेली वेळ, तुम्ही करोडो रुपयांचा चेक कोणालाही दिला तर आपल्या आयुष्यात एकदा निघून गेलेला क्षण पुन्हा येत नाही. कोटी रुपये खर्च करा, आयुष्यातून निघून गेलेला वेळ पुन्हा येणार नाही. करावा सुदैव स्मरण, तिने तुटे रे बंधन. म्हणून हरी हरी तुम्ही मनारे सकळ, तिने माया जाळ तुट येईल. अनेक नका काही गाबाळाचे भरी, पुढे आहे थोरी नागवन. पुढची एरझार टाळायची असेल तर आपल्या आयुष्यामध्ये आपण नेहमी करता परमार्थामध्ये आयुष्य व्यतीत करा.
कारण शेवटची वेळ आल्यानंतर तिथे काहीही चालत मग तेथे नाही चलत, मग तेथे नचले काय, मग तेथे नचले काय, मग तेथे नचले काय. सत संपदा राहील ठाईचे ठाई, सत संपदा राहील ठाईचे ठाई, सत्ता संपदा राहील ठाई चटाई, सत्ता संपदा राहील ठाईचे ठाई. ओ पुढे संचित जाईल काही, पुढे संचित जाईल काही, पुढे संचित जाईल काही, पुढे संचित जाणवल काय. हो तुका म्हणे तरी देव आज्ञा, तुका म्हणे तरी यम आज्ञा. यम आज्ञा तुका यम आज्ञा तुका तुका मन तुका
महाराज. यम आज्ञा तुका म्हणत यम आज्ञा जब काळासे दुरी ठेला जब काळासे दुरी ठेला दुरी ठेला दुरी ठेला. वा. टाळी वाजवा सगळ्यांनी. वा. मग तेथे नचली काही सत्ता संपदा राहील ठाईच्या ठाई पुढे संचित जाईल ग्वाही तुका म्हणे तै यम आज्ञा. थोर मोठमोठ्या माणसांनाही आपल्या आयुष्यात मिळालेली वेळ वाढवून घेता आली नाही. अनेक डॉक्टरांनी हजारो पेशंटचे प्राण वाचवले. कितीतरी डॉक्टर आहेत का जे हजारो पेशंटचे प्राण वाचवतात. त्यांचं मरण काही काही शस्त्रक्रियांनी त्यांनी 1 वर्ष 2 वर्ष 5 वर्ष पुढे ढकललं. पण जेव्हा डॉक्टरांची वेळ आली तेव्हा डॉक्टर आपलं मरण पुढे ढकलू शकलेले नाहीत. हा आजपर्यंतचा इतिहास आहे. म्हणून सिकंदर जेव्हा निघाला ना, सिकंदराची वेळ आली ना निघायची, सिकंदराने अगोदर सांगून ठेवलं माझी जेव्हा अंत्ययात्रा निघेल ना, सिकंदर जब अंत्ययात्रा निकले थे दोनों हाथ अपने खाली थे दोनों हाथ अपने खाली थे. दोन्ही हात माझे असे आडवे बांधा. म्हणे आपल्या समाजात न्यायची पद्धत वेगळी आहे, पण मला नेत असताना असं न्या की माझे दोन्ही हात असे मोकळे बांधा. ज्या सिकंदराच्या साम्राज्यावर सूर्य मावळत नव्हता, ज्या सिकंदराचं साम्राज्य सगळ्या जगावर होतं, तो सिकंदर जेव्हा जात होता तेव्हा त्याचे हात खाली होते. मायबाप जाण्याची वेळ आली ना तर तिथं सत्ता चालत नाही, संपत्ती चालत नाही. थोडासा मागचा इतिहास आठवा. फार मोठे होते, फार श्रीमंतही होते, किडनीही मिळाली होती, किडनी सुद्धा मिळाली होती. पण किडनी विमानातून लातूरला नाही मला वाटते चेन्नईला होते, चेन्नईच्या हॉस्पिटलमध्ये होते. चेन्नईच्या त्या हॉस्पिटलपर्यंत किडनी पोचायच्या अगोदर जावं लागलं. कितीही माणूस मोठा असला तरी सुद्धा तिथे काहीही चालत नाही. म्हणून मिळालेली वेळ ओळखावी, आपल्या आयुष्यात परोपकार करावा, जमेल तेवढी हातपाय चांगले आहेत तोपर्यंत तीर्थयात्रा करून घ्यावी. तीर्थयात्रा करा, आयुष्यात परोपकार करा. इतकंच काय आपलं आयुष्य सत्कारणी लावा. का लावा? मायबाप एकदा भजन करा सांगतो. ज्ञानेश्वर माऊली ज्ञानराज माऊली ज्ञानेश्वर माऊली ज्ञानेश्वर माऊली ज्ञानराज माऊली ज्ञानेश्वर माऊली ज्ञानेश्वर ज्वारीचे दिवस आहेत. ज्वारीच्या दिवसात ज्वारीच्या कणसावर पाखरं त्रास देतात. तुमच्याकडं तुम्ही राखायला जाता का ज्वारी? पाखरं राखायला इकडं जात असतील ना. सकाळ सकाळी पाखरं राखायला, पाखरं हाणायला, राखायला म्हणायचं का हाणायला म्हणायचं. पाखरं उठवायला रानात जातात. एक बिचारा गावातला सद्ग्रहस्थ पाखरं मारायला, पाखरं हाणायला, हाकलून लावायला शेतात जायचा. एक दिवशी वाटेनं जात असताना त्याला जरा वेगळे खडे सापडले. 50 खडे होते. ते सगळे उचलले. म्हणला नेहमीपेक्षा वेगळेत. उचलून आठव्यावर जाऊन बसला. काय आठवळाच म्हणतात का काय?
मळा मळा आमच्याकडे आटोळा म्हणतात, मचान म्हणतात, काही काही भागात वेगवेगळे शब्द असतात. इकडं म्हणजे आमच्याकडं बायकोच्या भावाला दाजी म्हणतात. तुमच्याकडं हा दाजी भाऊजी. अजून तिकडं साला म्हणतात. विदर्भात का इकडं साला आणि विदर्भात लांडगा. हो विदर्भात लांडगा म्हणतात. त्याला लांडगा का म्हणतात मला माहित नाही, पण लांडगा म्हणतात. वेगवेगळे शब्द का सांगितलं. ते मळा बांधला आणि मळ्यावर जाऊन बसला. एक एक दगड उचलायचा, असा चमकणारा दगड होता, गोल फिरवायचा, फेकून द्यायचा, गोल फिरवायचा, पाखरावर मारायचा. एके दिवशी पोरग पाणी घेऊन आलं शेतामध्ये. पाणी घेऊन येत असताना ते गोल फिरवलेला दगड नेमकं पाठडात लागला. त्याच्या जोरात फिरवला, वडिलांनीच मारला, पण लागल्याबरोबर ते खाली वाकलं, बघितलं तर एवढा मोठा दगड आहे, चमकणारा दगड आहे. त्यानं उचलला, खिशात टाकला, वडिलाला पाणी दिलं, घरी गेला. आईला म्हणला, आई आज हे दगड सापडलाय मला, पाठीत माझ्या लागला, हा दगड सापडलाय, जरा वेगळा दिसतोय. आई म्हणली ठीक आहे, आपण काय करू, दुकानात जाऊ, घरातलं मीठ संपलंय, मीठ जरा ह्याचं मिळतंय का बघू. आई दुकानात गेली, दुकानदाराला खडा दाखवलं, म्हणली हे बघ, हे खडा घे आणि मला 1 पैशाचं मीठ दे. जवाहीर शेजारच्याच दुकानामध्ये होता. जवाहीर याला जरा बोलवलं, त्यानं दुकानदारानं दगड दाखवला. जवाहीर म्हणला ह्याची किंमत मी व्यवस्थित करतो, हा काळजी करू नका, मीठ त्यांना दे. मीठ घेऊन बिचारी गेली आणि जवाहीरा दुसऱ्या दिवशी 1 लाख रुपये घेऊन घरी आला. किती लाख रुपये? 1 लाख रुपये घेऊन जवाहीर शेजारचा घरी आला. म्हणला तुमच्या त्या दगडाची किंमत किती आहे? 1 लाख रुपये. पैसे दिले. माऊलीनं ते पैसे सांभाळून ठेवले. मालक काही घरी येणार नाही, 2-3 महिने शेताकडेच राहणार आहेत. हिनं सगळी तजवीज केली, घराचं काम करायचं नियोजन केलं, घराचं काम झालं आणि घराचं काम सगळं पार पडलं. ज्वारीची रास करायची, रास सगळी घरी घेऊन यायची. 2 महिन्याचा कालावधी लोटला. 2 महिन्यानं सगळी ज्वारी घेऊन मालक घरी आले. दारात गाडी आल्याबरोबर म्हणला घर कुणाचं आहे? म्हणजे घर आपलंच आहे. ओवाळलं, औक्षण केलं, औक्षण करून घरात घेणार. म्हणले मालकीन काय लॉटरी लागली काय? नेमकं हे कसं केलं हे तरी सांगा. ती म्हणली मालक पोरग एके दिवशी रानात आलतं, त्याला हे खडा सापडला एक, ते खडा विकला आणि त्या खड्याचे 1 लाख रुपये आले. त्याच्यात हे सगळं केलं. त्यानं एवढं ऐकलं. म्हणले खडा कसला होता? म्हणले चमकणारा खडा होता, जरा लाल लाल रंगाचा होता, तो जुन्या काळातला लाल होता, हिरा होता. त्यानं एवढं ऐकलं आणि चक्करच आली. त्याला चक्कर आली. तुम्हाला येऊ देऊ नका, पण त्याला चक्कर आली. चक्कर का आली? ती म्हणला 850 होते. किती होते? 850 सापडले होते. 850 पाखरावर उडवून जे लावले ते भिर्र खडा जायचा आणि पाण्यात जाऊन पडायचा. एक सापडला तर एकात घर झालं. 50च्या 50 जर ओळखता आले असते तर आपण कुठल्या कुठे गेलो असतो. दृष्टांत संपला. आपल्या आयुष्यात आपण आशे किती लाल घालवतोय माहिती नाही. या आयुष्यात मिळालेला एक क्षण, एक मिनिट, एक ऐश्वर्य आणि आरोग्य. आता निवृत्ती जीवनाचा पुरेपूर आनंद. तुमचं व्हॉट्सअपला तेच आहे वाक्य, निवृत्ती जीवनाचा पुरेपूर आनंद. माणसानं रिटायर झालं ना, रेंगे सर बरोबर आहे ना, रिटायर झालं ना, रिटायर झालं की आपलं आयुष्य पुन्हा चिंता काळजी करण्यात घालवायचं नाही. म्हणजे सर्व रिटायर झाले. रिटायर झालं आयुष्यात, एकदा निवृत्त झालो, प्रपंच मुलाबाळांच्या स्वाधीन करून आपण आपलं आयुष्य हरिचिंतनामध्ये, हरि सुमरन में लागरी तेरी अच्छी बनेगी, बिगड़ी बनेगी तेरी अच्छी बनेगी. प्रपंच कोणाचा कसाही असू द्या, कितीही वाहिला तरी तो संपणार नाही, सरणार नाही. अशीच आपल्याकडून परमार्थाची सेवा, भगवत चरणाचे दर्शनाचे योग आपल्या जीवनामध्ये येत राहावेत. अयोध्येचं राम मंदिर बऱ्याच प्रतीक्षेनंतर पूर्ण झालंय. बऱ्याच प्रतीक्षेनंतर 500-550 वर्षाच्या प्रतीक्षेनंतर हे राम मंदिर पूर्ण झालंय. आपणही एकदा अयोध्या बघायला जाऊ. आम्ही मे महिन्यात चाललोच आहे वृंदावन, द्वारका बघायला. पण पुढे कधी योग आल्यानंतर अयोध्येला सुद्धा जायचं नियोजन आहे. आपणही अयोध्येला चलावं अशी सगळ्यांना विनंती. अयोध्येचं राम मंदिर, वाहणारी गंगा आपल्या उघड्या नजरेने पाहावी. तीर्थयात्रेच्या दर्शनाचा योग आपल्या सगळ्यांच्या जीवनामध्ये सुद्धा प्राप्त व्हावा ही सगळ्यांच्या चरणी प्रार्थना करतो.
सर्वेपि सुखिनः सन्तु सर्वे सन्तु निरामयाः सर्वे भद्राणि पश्यन्तु मा कश्चित् दुःखमाप्नुयात्. झालेली सेवा पुनश्च एकदा आपल्या सगळ्यांच्या चरणी समर्पित करतो. ज्या संत परंपरेमध्ये जन्म झाला ती श्री संत मानकोजी बोधले महाराजांची परंपरा. श्री संत मानकोजी बोधले महाराजांच्या चरणी माझ्या परंपरेचे सध्याचे विद्यमान वंशज अध्यक्ष अखिल भारतीय वारकरी मंडळ प्रकाशजी महाराज बोधले यांच्या चरणी, माझे चुलत बंधू जयवंत महाराज बोधले यांच्या चरणी, आपल्या सर्वांच्या चरणी समर्पित करत असताना कार्यक्रमाला वेळ झालाय. सरांनी भोजनाचं कालपासून सगळ्यांच्या पंक्तीचं आणि अन्नदानाचं नियोजन केलेलं आहे. कुणीही घाई गडबड न करता व्यवस्थितपणे भोजनाचा आनंद घेऊन सगळ्यांनी जायचंय. आपल्या प्रत्येकाच्या जीवनाला कोटी कोटी वंदन करतो. वेळात वेळ काढून आमचे वाघाबा, त्याचबरोबर खरात महाराज, आमचे निवृत्ती महाराज, त्यांचं नाव दिगंबर महाराज, विसरलं रामदास महाराज, आदरणीय केदारे महाराज या ठिकाणी उपस्थित आहेत. आमचे मृदंगावर सुंदर साथ करणारे राम महाराज शिंदे या ठिकाणी उपस्थित आहेत. आपण सगळेजण वेळात वेळ काढून आलात. आमचा यूट्यूबवाला भैया सुद्धा आला, पण थोडा लेट आला. तर यांनाही वंदन. सगळी गावातली ज्येष्ठ श्रेष्ठ मंडळी, आमचे नाना आहेत, आमचे विठ्ठल संत आहेत, आमचे किशोर सरपंच आहेत, सगळेच गावातले मधुकर बाप्पा आहेत, ही सगळी मंडळी, आमचे माजी सरपंच आहेत, जे उपसरपंच आहेत, या सगळ्यांच्या परमार्थावर नितांत प्रेम गावातल्या सगळ्या मंडळीचे. तेव्हा आपण आपल्या आयुष्यामध्ये असाच परमार्थ करत चला. होता होईल तेवढी भगवंताची सेवा आपल्या हातून घडत राहावी ही विनंती करतो आणि इथंच थांबतो. तुकाराम 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 तुकाराम.